प्रथाचा पिझ्झासाठी हट, आईचा आवाज. प्रथा आज थोडी वेगळीच दिसत होती. रस्त्यावरच्या त्या चमकणाऱ्या पिझ्झाच्या बोर्डकडे तिचं लक्ष वारंवार जात होतं. तिच्या डोळ्यांत इच्छा होती आणि माझ्या मनात आईची काळजी. ती हळूच म्हणाली, आई, मला आज पिझ्झा खायचा आहे. माझ्या मैत्रिणी सगळ्या खाल्लं म्हणतात. मी तिला जवळ घेतलं आणि प्रेमानं हसले. प्रथा, मी म्हणाले, पिझ्झा चविष्ट असतो, पण रोजचं खाणं नाही. ती थोडी नाराज झाली. आई, आपण रोज भाजीच खातो. कधी काही वेगळं नाही का? मी शांतपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, पिझ्झा पोट भरतो, पण भाजी तुझं शरीर मजबूत करते. आज तू जे खातेस ना, त्यावरच उद्याचं तुझं आरोग्य उभं राहतं. ती माझ्याकडे पाहत राहिली. डोळ्यांत प्रश्न होते. ती म्हणाली, पण आई, पिझ्झा खाल्ल्यावर खूप मजा येते. मी हळूच उत्तर दिलं, मजा एका दिवसाची असते, पण आरोग्य आयुष्यभराचं. मी पुढे म्हणाले, मला तुला पिझ्झा नको असं नाही म्हणायचं, पण आधी शरीराचं ऐकायचं, नंतर जिभेचं. थोडा वेळ शांतता. मग प्रथा हसली. आई, आज मी भाजी खाईन, पण रविवारी आपण दोघी मिळून पिझ्झा खाऊया. त्या क्षणी माझ्या डोळ्यांत पाणी आलं, कारण त्या एका वाक्यात हट्ट नव्हता, समजूतदारपणा होता. घरचं अन्न फक्त भूक भागवत नाही, ते मुलीचं भविष्य घडवतं.